धन्यवाद येशू आमची प्रार्थना येशू आमच्या जीवनामध्ये कार्य कर आमच्या घरामध्ये कार्य कर देवा तुझ्या शांतीने आमचं घर भर प्रभू देवा आमच्या लोकांना तू बदल प्रभू आमच्या लोकांमध्ये प्रभू देवा तुझं भय निर्माण होते प्रभू आज आम्हाला रिकामं जायचं नाही आज आमच्या जीवनामध्ये प्रभू देवा तुझी कृपा प्रकट कर माझ्या परमेश्वर तू म्हटलेला आहे मला हाक मागितलं उत्तर दे येशू आमची हाक ऐक माझ्याकडे जसं तू त्या भिकाऱ्याची हाक ऐकली आंधळ्या वर्धमाईची तू हाक ऐकली आणि प्रभू त्याचं जीवन बदललं होय प्रभू त्याचा आंधळेपणा निघून गेला त्याचा भिकारपण निघून गेलं तू तर म्हटला तू पक्षपाती नाही प्रत्येकाची हाक ऐकतो तू प्रभू तुझ्या पुढे कोणी लहान मोठं नाही कोणी ते बाप्पा उच्च नीच नाही तुझ्या समोर सगळे सारखे आहेत आज आमची हात ऐकतो आज आमची हात ऐकतो धन्यवाद येशू धन्यवाद येशू डोळे बंद ठेवू तू परमेश्वर आम्हाला पाहत आहे जो परमेश्वर म्हणतो की मी चांगल्यावर आणि वाईटावर सूर्य उगवतो मी चांगल्यावर आणि वाईटावर पाऊस पाडतो तो तुमची प्रार्थना ऐकणार नाही तो तुमच्याकडे पाहणार नाही का धन्यवाद येशू धन्यवाद येशू थँक यू जीसस थँक यू जीसस तेरी दया सनातन है तेरा प्यार अगापे तेरी करुणा महान है तेरा प्यार अगापे तेरी दया सनातन है तेरा प्यार अगापे तेरी करुणा महान है तेरा प्यार अगापे तेरा ऐसा भुला ना पाऊं तेरा ऐसा झुका ना पाऊं तेरा ऐसा भुला ना पाऊं तेरा ऐसा झुका ना पाऊं तूने लहू से धो दिया मुझे पापों से शुद्ध किया मैं गिरा था पापों में तूने उठाया बाहों में तेरा ऐसा भुला ना पाऊं तेरा ऐसा झुका ना पाऊं वो तेरी दया सनातन है तेरा प्यार अगापे है तेरी करुणा महान है तेरा प्यार अगापे है अपेक्षा ठेवा देवाने आमच्याकडे पाहावं देवाने आम्हाला स्पर्श करावा आमची हाक त्या देवापर्यंत पोहोचावी अपेक्षा ठेवा कारण आशा ठेवणारे कधी लाजवले जात नाही जर आम्ही अपेक्षाने आणि आशाने जर प्रभूला हाक मारली नाही आणि आम्ही फक्त आलो आणि गेलो तर आमच्या जीवनात काहीच बदल होणार नाही पण बायबलमध्ये दिले जसं स्तोत्र संहिता लिहिणारा म्हणतो जशी एखाद्या दासाची नजर आपल्या धन्याच्या हाताकडे असते जशी एखाद्या दाशीची नजर आपल्या मालकिनीच्या आपल्या धनिनीच्या हाताकडे असते प्रभू आमची नजर तुझ्या हाताकडे आहे आम्ही त्याप्रमाणेच आमचं हृदय ठेवलं पाहिजे आम्ही आशा ठेवून देवाच्या पायाजवळ बसलो पाहिजे
आम्हाला थंड कोमट राहायचं नाही, आम्हाला सहज जगायचं नाही, आम्हाला वेळ घालवण्यासाठी एकत्र यायचं नाही, देवाला शोधत यायचं. देवाचं वचन सांगतं का हन्ना प्रतिवर्षी देवाच्या मंदिरात येत होती. प्रतिवर्षी, माहित नाही कित्येक वर्ष झाले, पण एक दिवस ती म्हणली प्रभू आज मी रिकामी नाही झाली, आज मी मोकळी नाही झाली. ती त्या मंदिरात रडली, इतकी रडली, तिच्याकडे कोणी पाहिलं नाही. ज्या याचकने तिला पाहिलं तो याचक तिला म्हटला, अण्णा तू काय दारू पेलीस का? तू काय गुटगुटत आहेस? तू काय मनातल्या मनात बोलत आहेस? तू नशेमध्ये आहेस का? आज तो भक्तीचा नशा तुमच्यामध्ये असतो. लोक काही पण म्हणू दे, पण देव तुमचं हृदय पाहतो. देवाला तुमचं दुःख माहितीये, देवाला तुमचे अश्रू माहितीये. तो अश्रू पुसणार, तो तुमचे हात ऐकणार, तो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार. प्रतिवर्षी हात नाही येत होती, पण एक दिवस ती म्हणते आता मी काही रिकामा जाणार नाही, आता मी काही मोकळ्या हाताने जाणार नाही. आणि तिने प्रभूकडे प्रार्थना केली आणि त्याच वर्षी तिच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. उत्तर द्यायला समर्थ आहे, तो हात ऐकायला समर्थ आहे, तो जिवंत आहे, तो सर्वकाळ सारखा आहे, तो कधीही बदलत नाही. तो म्हटला मी युगानुयुग सारखा आहे. हन्नाचा देव आज आमच्यामध्ये आहे. होती वाच होती, पण ती फलद्रूप झाली. हो तो वाचपणा दूर करायला समर्थ आहे, तो आम्हाला फलद्रूप करायला समर्थ आहे. धन्यवाद. आज तुझ्या लेकरांशी बोल, आज तुझ्या लेकरांची भेट घे, आज तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे, आज तुझ्या लेकरांना रिकामा पाठवू नको. अद्भुत गोष्टी त्यांच्या जीवनात घडल्या जाऊ दे. चित्रक चमत्कार साक्षात्वारे तुझ्या लेकरांचे जीवन आशीर्वादित व्हावे. येशू आम्हाला तुझी गरज आहे. धन्यवाद. पवित्र आत्मा तू आमच्याशी बोल. ओठ आमच्या असू दे पण शब्द तुझे असू दे. पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव, पवित्र आत्मा तू आम्हाला चालव, पवित्र आत्मा तू आज आम्हाला प्रभू येशूच्या चरणाजवळ घेऊन ये. आमचे कान उघड प्रभू, आमच्या आत्मिक डोळे उघड प्रभू, आमचं हृदय समजण्यासाठी तू कृपा कर. ते समजणारं हृदय तू आम्हाला प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. बोल येशू मसीह की जय. देवाचं वचन सांगते, आपण मागच्या वेळेस आपण पाहिलं की परमेश्वराने आम्हाला प्रीतीचा, सामर्थ्याचा आणि सावध मनाचा आत्मा दिलाय. प्रेज लॉर्ड. पुन्हा घाबरावं तो भित्रेपणाचा आत्मा आमच्याकडे नाही. प्रेज लॉर्ड. पुन्हा घाबरावं तो भित्रेपणाचा आत्मा प्रभूने आम्हाला नाही दिलेला. आणि म्हणून आज 2 कोरिन्थीय पत्रामध्ये आज आपण देवाचा आत्मा आम्हाला का दिलेला आहे ते आम्ही पाहणार आहोत. प्रेज लॉर्ड. 2 कोरिन्थीय पत्रामध्ये पाहूया आपण वचन की परमेश्वराचा आत्मा आम्हाला का दिलेला आहे. लक्षपूर्वक ऐकूया. धन्यवाद. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. एकच किंवा एक कोरिन्थी काढूया. परमेश्वराने आम्हाला त्याचा आत्मा दिलेला आहे. 1 कोरिन्थी 2 अध्याय 12 वचन. 1 कोरिन्थी 2 अध्याय 12 वचन. लक्षपूर्वक ऐका. आज जगातल्या लोकांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे
या वचनातून आम्हाला कळणार आहे. 1 कोरिन्थस पत्र आणि 2 अध्याय 12 वचन. आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर जो आत्मा देवापासून आहे तो मिळाला आहे. आमेन. यासाठी की ज्या गोष्टी देवाने कृपा करून आपल्याला दिल्या आहेत त्या आम्ही जाणाव्या. आम्हाला कोणाचा आत्मा आहे? देवाचा जगाचा आत्मा नाही. Praise the Lord. आम्हाला जगाचा आत्मा मिळाला नाही. तुमची इच्छा आहे की देवाने तुम्हाला आरोग्य द्यावं? येस. तुमची इच्छा आहे का देवाने तुम्हाला आशीर्वाद द्यावा? Yes. तुमची इच्छा आहे का देवाच्या कृपा तुमच्या जीवनात प्रकट व्हावी? येस. तर जगाचा आत्म्याला आमच्यापासून दूर करा. जगाच्या आत्म्याला आमच्यापासून, आम्हाला जगाचा आत्मा नाही मिळाला, तर आम्हाला देवाचा आत्मा मिळालेला आहे. देवाचा आत्मा मिळालाय यासाठी की ज्या गोष्टी देवाने कृपा करून आपल्याला दिल्या आहेत त्या आम्ही जाणाव्या. देवाच्या आत्म्याशिवाय देवाने आम्हाला काय दिलं आहे ते आम्हाला जाणता येणार नाही. Praise the Lord. बायबल सांगतं की जगातले लोक ज्यांना जगाचा आत्मा आहे ते लोक जगातल्या गोष्टी शोधतात. ज्या लोकांना जगाचा आत्मा आहे ते जगातल्या गोष्टी शोधतात. जगामध्ये आनंद कसा करायचा, जगातल्या गोष्टी कशा मिळवायच्या, जगामध्ये सुख कसं मिळवायचं, जगामध्ये कसं जगायचं, ह्या गोष्टींच्या मागे लागतात. पण आज जर आम्हाला कळालं की आम्हाला जगाचा आत्मा नाही, आम्हाला देवाचा आत्मा आहे, तर आम्ही देवाच्या गोष्टी ओळखायला शिकू. त्याच्या कृपेने जे आम्हाला दिल्या आहेत ते आम्ही ओळखायला शिकू. जर आमच्यामध्ये कठीणपणा असेल, जर आमच्यामध्ये जर प्रार्थनेचं हृदय नसेल, जर आमच्यामध्ये जर स्तुती आराधनेचं हृदय नसेल, जर आम्हाला देवाची ओढ नसेल, देवावर प्रेम नसेल, तर समजा देवाचा आत्मा आमच्यामध्ये नाही. कारण देवाचा आत्मा देवाच्या गोष्टी शिकवतो. कशा कोणत्या गोष्टी शिकवतो? देवाच्या. देवाचा आत्मा देवाच्या गोष्टी शिकवतो, पण जगाचा आत्मा जगाच्या गोष्टी. जर आमच्यामध्ये जगाच्या गोष्टी असतील किंवा आमच्यामध्ये जगाचा आत्मा असेल तर आम्हाला देवाविषयी इंटरेस्टच येणार नाही. देवाच्या गोष्टी म्हणजे काहीतरी आम्हाला वाटेल, अरे या काहीतरी मूर्खपणा आहे. कारण देवाच्या गोष्टी देवाच्या आत्म्याशिवाय ओळखू शकत नाही. बायबल सांगतं की जे लोक जगातले आहेत त्यांना देवाच्या गोष्टी म्हणजे मूर्खपणा वाटतात. काही लोक म्हणतात की अरे देव थोडं काही सगळं देणार आहे आम्हाला, आम्ही कामाला नाही गेलो तर, घरात बसलो तर देव काय आणून देईल का आम्हाला? कारण त्यांना जगाचा आत्मा आहे. आम्हाला कळायला पाहिजे आज आमच्यामध्ये जगाचा आत्मा कार्य करतोय की देवाचा आत्मा कार्य करतोय. जर आम्ही म्हणतो की प्रभू आम्ही आज जिवंत आहोत तर तुझ्यामुळे, प्रभू आम्हाला तू शक्ती देतो म्हणून आम्ही काम करू शकतोय, प्रभू आज तू आम्हाला रोज सांभाळतोय म्हणून रोजचा दिवस आम्ही पाहतोय. पण लोक काय म्हणतात, अरे घरात बसली तर मला काय देव आणून देणार आहे का? मलाच कामाला जावं लागणार आहे, मलाच सगळं काही करावं लागणार आहे, मी सगळं करणार तर मला काही देवाची गरज आहे का? किंवा मला ह्या सगळ्या गोष्टीचा एन्जॉय मी नाही केला, मी सगळं काही मी दारू पिलो नाही, मी सगळं काही जर मी घेतलं नाही, तर मी एन्जॉय केला नाही, तर या जगात राहून उपयोग काय? माझ्या शरीराला जे पाहिजे ते मी जर केलं नाही तर मग काय उपयोग आहे? कधी करणार? आणि मग लोक काय करतात, सगळा एन्जॉय करायला बघतात, पण त्यांच्यामध्ये जगाचा आत्मा आहे. आज आपण त्या गोष्टीविषयी शिकत आहोत. मागच्या वेळेस आपण पाहिलं की जगाचा आत्मा, प्रभूने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा नाही दिला, पुन्हा भ्यावे असा आत्मा नाही दिला, तर आम्हाला कोणता आत्मा दिलाय? आबा आणि पुत्र म्हणणारा दत्तकपणाचा आत्मा, त्याच्या सामर्थ्याचा आणि प्रीतीचा आत्मा आमच्यामध्ये घातलाय. आणि त्याच आत्म्याद्वारे आम्ही, देवाने आमच्यासाठी काय काय केलेलं आहे, देवाने आमच्यासाठी कोणती योजना केलेली आहे, आम्ही जगामध्ये का आलो आहोत आणि जगातून गेल्यानंतर आम्ही कुठे जाणार,
देवाने आमच्यासाठी कशा प्रकारे आशीर्वाद ठेवले आहेत, देवाची कृपा आमच्यासाठी कशी आहे, त्या देवाच्या आत्म्यामुळेच आम्ही ओळखू शकतो. देवाच्या आत्म्यामुळेच. म्हणून रोज एकच म्हणा की प्रभू तुझा आत्मा माझ्यामध्ये कार्य करू, तुझा आत्मा मला शिकव, तुझा आत्मा मला प्रार्थना करण्यासाठी कृपा पुरव, तुझा आत्मा मला वचन वाचण्यासाठी कृपा पुरव, तुझा आत्मा तुला ओळखण्यासाठी मला कृपा पुरव. रोज म्हणा की मला देवाचा आत्मा आहे. जगाचा आत्मा माझ्यामध्ये नाही, माझ्यामध्ये कोणाचा आत्मा आहे? देवाचा. देवाचा आत्मा आहे. आणि म्हणून बायबलमध्ये दिले देवाचा आत्मा आम्ही देवाला ओळखण्यासाठी दिलेला आहे. म्हणून परमेश्वरावर बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तावर कशा प्रकारचे आत्मे होते बघा. आत्मा एकच आहे पण आत्म्याचं कार्य वेगवेगळं आहे. जसं आपण एकच आहोत पण आपण भांडे घासतो, कपडे धुतो, आपण स्वयंपाक पण करतो, आपण बाकीची घरातली कामं करतो, बाहेरचा बाजार पण करतो. तसं आत्मा एकच आहे, तसं आत्मा एकच आहे पण त्याचं कार्य वेगवेगळं आहे. म्हणून यशाचं पुस्तक 11व्या अध्यायामध्ये आज आपण पवित्र आत्म्याबद्दल शिकत आहोत. आत्मा आम्हाला प्रभूला प्रकट करतो. यशाचं पुस्तक 11वा अध्याय. यशाचं पुस्तक 11वा अध्याय. यशाचं पुस्तक 11वा अध्याय आणि 2रं वचन. यशाया 11वा अध्याय पहिल्या वचनापासून वाचूया. एशियाच्या गुडघ्यापासून कोंब निघेल, एशियाच्या गुडघ्यापासून कोंब निघेल, त्याच्या मुळातून फुटलेली फांदी फळ देईल. त्याच्या मुळातून फुटलेली फांदी कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. एशिया कोण आहे? दाविदाचा बाप. आणि बायबलमध्ये दिलेला आहे की त्याच्या गुडघ्यापासून कोंब निघेल. गुडघा म्हणजे सुकलेलं झाड असतं ना, त्याच्यामधून एखादं कोंब निघतो कधीतरी बघा. त्याला हवा मिळाली, पाऊस मिळाला गारव्यामध्ये, तसं बायबल सांगतं त्याच्यातून कोंब निघेल आणि त्याच्या मुळातून फुटलेली फांदी फळ देईल आणि ती फळ देत आहे. आणि परमेश्वरचा आत्मा, ज्ञानाचा, बुद्धीचा आत्मा, बोधाचा, पराक्रमाचा आत्मा, विद्येचा आणि परमेश्वरच्या भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. कोणता आत्मा राहील बघा. पहिला ज्ञानाचा, बुद्धीचा, बोधाचा, पराक्रमाचा आत्मा, विद्येचा आणि परमेश्वरचा भय जाणण्याचा आत्मा त्याच्यावर राहणार आहे. कुणावर? त्या प्रभू येशूवर. आज आम्हाला म्हटलं पाहिजे प्रभू तुझा भयाचा आत्मा माझ्यामध्ये कार्य करू, प्रभू तुझ्या ज्ञानाचा आत्मा माझ्यामध्ये कार्य करू, प्रभू तो विद्येचा आत्मा माझ्यामध्ये कार्य करू, प्रभू तो पराक्रमाचा आत्मा माझ्यामध्ये कार्य करू, प्रभू तो सामर्थ्याचा आत्मा माझ्यामध्ये कार्य करू. तेव्हा तो कार्य करणार, तेव्हा तो कार्य करणार. आम्हाला शिकलं पाहिजे की देवाकडे जे ज्ञान आहे ते आम्हाला कसं मिळवायचं. तुम्हाला माहिती आहे प्रेसिडांचं इपिस्तराचं पत्र पहिल्या अध्यायामध्ये प्रेसिड पौल परमेश्वराकडे प्रार्थना करतो. प्रेसिड पौल परमेश्वराकडे काय करतो? प्रार्थना करतो की प्रभू मी ह्या लोकांसाठी प्रार्थना करतो, त्यांना तुझ्या प्रकटीकरणाचा आत्मा दे, म्हणजे यांच्या अंतःकरणाचे डोळे उघडतील. ही वचन असंच ठेवूया. इपिस्तराच्या पत्रामध्ये जाऊया, काढू आपण वचन. इपिस्तराच्या पत्रामध्ये, इपिस्तराच्या पत्रामध्ये हे देवाचं ज्ञान आमच्यासाठी आहे, यासाठी का देवाचा आशीर्वाद आम्हाला समजावा आणि ते आशीर्वाद आम्ही देवाकडून मागले पाहिजे आणि देवाचं जे जीवन आहे ते आमच्या जीवनामध्ये कार्य करेल. इपिस्तराचं पत्र पहिला अध्याय. इपिस्तराचं पत्र लक्षपूर्वक ऐकूया. आज आम्हाला देवाचा आत्मा आमच्यामध्ये कसा कार्य करतो ते आम्हाला शिकलं पाहिजे. देवाचाच आत्मा आम्हाला देवाच्या गोष्टीविषयी शिकवेल आणि देवाचे आशीर्वाद आमच्या जीवनात प्रकट होतील. इपिस्तराचं पत्र पहिला अध्याय. आणि प्रेसिड पौल मंडळीसाठी कशी प्रार्थना करतो 16 वचनापासून वाचूया. मी तुमच्यासाठी उपकार स्तुती करण्यात अंतर पडू देत नाही. मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून मी असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि गौरवाचा बाप याने आपल्या ओळखीचे ज्ञान आणि प्रकटीकरण याचा आत्मा तुम्हाला द्यावा.
तुमचे अंतःकरणाचे डोळे प्रकाशित व्हावे आणि त्याच्या बोलवण्याची आशा काय आहे, पवित्रांमध्ये त्याच्या वचनाच्या गौरवाची संपत्ती काय आहे, त्याच्या बळकट सामर्थ्याच्या करणीप्रमाणे विश्वासणारे जे आम्ही त्याच्या ठाई त्याच्या सामर्थ्याचे परमदूर काय आहे हे तुम्ही जाणावे. आम्हाला ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. प्रेसित बोल ते मंडळीसाठी प्रार्थना करतो का, देवा मी मंडळीसाठी अशी प्रार्थना करतो का यांना तुझ्या ओळखी संबंधीचं ज्ञान दे, प्रकटीकरणाचा आत्मा दे. तो हे नाही म्हणत मंडळीला आरोग्य दे, मंडळीला हे आशीर्वाद दे, मंडळीसाठी अशा अशा गोष्टी कर. तो म्हणतो तुझा आत्मा त्यांना दे. कशासाठी दे? कारण बायबल मध्ये दिलेलं आहे का त्यांना ज्ञान मिळावा. तुझं काय मिळावा? तुझं प्रकटीकरणाचा आत्मा आणि त्यांना ज्ञान मिळावा आणि त्याद्वारे त्यांच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित व्हावे. प्रेज लॉर्ड. प्रकटीकरणाचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा याच्याद्वारे आमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित होतील, उघडले जातील, नाहीतर ते आंधळेच राहतील आणि आमच्या डोळ्यावर भुरळ पडेल, काही दिसणार नाही देवाने आमच्यासाठी काय केले. प्रकटीकरणाचा आत्मा आणि ज्ञानाचा आत्मा आम्हाला कळलं पाहिजे. यामुळं आमची बोलवण्याची आशा काय आहे आणि पवित्राच्या वचनांमध्ये वचनाच्या गौरवाची, पवित्राच्या वचनाच्या गौरवाची संपत्ती आमच्यासाठी काय आहे हे आम्हाला ओळखणं आलं पाहिजे. पवित्रांच्या वचनाची संपत्ती, पवित्र लोकांची जे वचन आहे ती गौरवाची संपत्ती आमच्यासाठी काय आहे हे कळण्यासाठी आम्हाला प्रकटीकरणाचा आणि ज्ञानाचा आत्मा पाहिजे. प्रेज लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. आम्हाला जगाचा आत्मा नाही, आम्हाला देवाचा आत्मा आहे. तुमची इच्छा असेल देवाने आम्हाला आशीर्वाद द्यावा, देवाने आम्हाला सगळे काही त्याच्या कृपेमध्ये ठेवावं किंवा देवाने आम्हाला त्याच्या अभिषेक आणि सामर्थ्याने भरावं. आज देवाचा आत्मा आम्हाला काय सांगत आहे त्याकडे लक्ष लावा. तुम्ही देवाकडे आरोग्य मागू नका, तुम्ही देवाकडे आशीर्वाद मागू नका, कदाचित तुम्ही देवाकडे बाकीच्या गोष्टी मागू नका, पण ज्ञानाचा प्रकटीकरणाचा आत्मा मागा. तो जगाचा नाही पण देवाचा आत्मा मागा, ज्याच्याद्वारे देव तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेल. तुमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित होतील, तुम्हाला देव स्पष्ट दिसेल, तुम्हाला देवाच्या गोष्टी कळतील, तुम्हाला देवाविषयी ओढ लागेल, तुम्हाला देवावर प्रेम करावंसं वाटेल, तुम्हाला देवाची इच्छा तुमच्यासाठी काय आहे ते आम्हाला प्रत्येकाला समजेल. बायबलमध्ये दिलेलं आहे की त्याच्या सामर्थ्याचे परमथोर काय आहे, परमेश्वराच्या सामर्थ्याचे परमथोर काय आहे हे आम्ही जाणलं पाहिजे. त्याच्यासाठी काय पाहिजे? देवाच्या ओळखी संबंधीचं ज्ञान आणि प्रकटीकरणाचा. काय मागितले प्रेसितांनी? प्रेसित पोलांनी काय मागितलं मंडळीसाठी? का यांना तुझ्या ओळखी संबंधीचं ज्ञान आणि प्रकटीकरणाचा आत्मा दे, यांच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित होतील आणि देवाच्या गौरवाची संपत्ती काय आहे, तुझ्या सामर्थ्याचं परम थोरपण काय आहे हे त्यांना ओळखता येईल. म्हणून मी सांगितलं प्रभू ईश्वर कोणता कोणता आत्मा होता? पराक्रमाचा, सामर्थ्याचा, भयाचा आत्मा, देवाच्या ज्ञानाचा, विद्याचा आत्मा त्याच्यावर होता. आणि जर तुम्ही पाहिले 161 काढणार नाही, तोच प्रभू म्हणतो की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, बिना सुवार्ता सांगायला मला अभिषेक केला आहे. ठेचलेल्यांची मोकळीकता, बंदीवानांची सुटका आणि परमेश्वराचं प्रसन्नतेचं वर्ष गाजवायला मला तो अभिषेक केला आहे. देवाचा आत्म्याशिवाय आम्ही देवाला पाहू शकत नाही. आज आम्हाला म्हणायचंय की आम्हाला जगाचा आत्मा नाही, आम्हाला देवाचा आत्मा आहे. बोला, आम्हाला जगाचा आत्मा नाही, आम्हाला देवाचा आत्मा आहे. कारण आम्ही देवाच्या गोष्टी जाणार. रजला आम्ही कोणाच्या गोष्टी जाणल्या पाहिजे? देवाच्या गोष्टी आम्ही जाणल्या पाहिजे. देवाच्या गौरवाची संपत्ती आम्हाला ओळखता आलं पाहिजे. नाहीतर आम्ही कंगाल आहोत. प्रेसला आम्ही कशा आहोत? देवाची इच्छा एकच आहे, परमेश्वरची इच्छा आहे की आमच्यामध्ये त्याचा पुत्र प्रकट व्हावा आणि येशूची इच्छा आहे की आमच्यामध्ये तो परमेश्वर प्रकट व्हावा. येशू जगामध्ये आला की परमेश्वर कोण आहे हे तुम्ही ओळखा.
आणि देवाचा आत्मा आमच्या मध्ये यासाठी आहे का येशू कोण आहे हे आम्ही ओळखावं. प्रेज लॉर्ड. म्हणून बायबल सांगतं की ज्या वेळेस ख्रिस्ती परमेश्वर निवडलेले जे शिष्य होते पेत्र, याकोब आणि योहान, प्रभू येशू ख्रिस्त एकदा त्यांना डोंगरावर घेऊन गेला. कुठे घेऊन गेला? काय दाखवायचं होतं? प्रभू परमेश्वराला दाखवायचं होतं हा माझा पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. बायबल सांगते ते डोंगरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी मोशे आणि एलिया तिथे त्याला दिसले, त्या लोकांना. काढू मार्क शुभवर्तमानमध्ये कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर त्यांना दिसलं. प्रभू येशू ख्रिस्ताचं रूप त्यांनी पाहिलं. कोणतं रूप त्यांनी पाहिलं बघा. मार्क शुभवर्तमान आपण पाहणार आहोत 9वा अध्यायामध्ये. मार्क शुभवर्तमान 9वा अध्याय. मार्क शुभवर्तमान 9वा अध्याय. तो त्यांना म्हणाला, मार्क शुभवर्तमान 9वा अध्याय पहिल्या वचनापासून, मी तुम्हाला खचित सांगतो येथे उभे राहणाऱ्यातले काही असे आहेत देवाचं राज्य सामर्थ्याने आलेले पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही. दुसरं, मग 10 दिवसानंतर येशूने पेत्राला, याकोबाला, योहानाला आपल्या बरोबर घेतले आणि उंच डोंगरावर एकीकडे नेले आणि तेव्हा त्यांच्या देखत त्याचं रूप पालटले. कोणाचं रूप पालटलं? येशूचं. येशूने आपल्या शिष्यांना, 3 शिष्यांना डोंगरावर घेऊन गेला. कुठे घेऊन गेला? कधी कधी आम्हाला परमेश्वराला प्रकट करण्यासाठी, प्रभू येशूला आम्हाला प्रकट करण्यासाठी तो आम्हाला डोंगरावर घेऊन जातो. कुठे घेऊन जातो? उंच ठिकाणी. आणि डोंगरावर का असंच नाही, दगड टोचतात, धाप लागते, पाय घसरतो, त्रास होतो. तसंच नाही जाऊ शकत. डोंगरावर चढता 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 कधी डोंगरावर चढून बघा, सहज जात तुम्ही. येशूला जर तुम्हाला पाहायचं आहे तर कधी कधी डोंगरावर चढायला शिका. पाय घसरेल, ठेच लागेल, काहीतरी दम लागेल, त्रास होईल, नको बाई डोंगरावर चढायला असं वाटेल. म्हणजे काही त्रासातून तुम्हाला जावंच लागेल. बायबलमध्ये दिलंय की येशूने डोंगरावर घेऊन गेला आणि बायबल सांगतं की त्याने काय पाहिलं? येशूचं रूप पालटलंय. कसं रूप होतं त्याचं? आणि त्याची वस्त्र इतकी चकचकीत पांढरी झाली की पृथ्वीवर कोणत्याही पर्यटकाला तितकी पांढरी करता येणार नाही. पुढं वचन बायबल सांगतं त्याचं रूप पालटलं, त्याचं रूपांतर झालं. त्याचे पूर्ण कपडे असे इतके पांढरे आणि शुभ्र असे दिसायला लागले. त्याच्यामधून प्रकाश दिसला त्याच्या शिष्यांना. आणि बायबलमध्ये दिले की पुढे काय झालं? मोशे बरोबर एलिया त्याच्या दृष्टीस पडला आणि येशूशी संभाषण करीत होते. तेव्हा पेत्राने येशूला उत्तर देऊन म्हटले, हे गुरु, येथे असणे आपणास बरे आहे, तर आम्ही 3 मंडप करू, तुझ्यासाठी, मोशेसाठी आणि एलियासाठी. बघा, मोशे आणि एलिया हजारो वर्षापूर्वी मरण पावले होते. ते मेले होते म्हणजे त्यांना गाडण्यात नाही आलं, त्यांना स्वर्गारोहण करण्यात आलं होतं. ते स्वर्गात नेण्यात आले होते. आणि काही वर्ष, 1000 वर्षाच्या नंतर प्रभू येशू त्या डोंगरावर त्या दोघांशी बोलत होते. आणि हे दर्शन कोणी पाहिलं? पेत्र, याकोब आणि योहान. आणि बायबल सांगतं की त्यांनी पाहिलं, अरे हा मोशे आहे, अरे हा एलिया आहे. आणि हे 3 पण ते काय म्हटले? आम्ही 3 मंडप करतो इथे डोंगरावर, 3 मंदिर बांधतो. एक कोणाचं? मोशेचं, एक एलियाचं आणि एक येशूचं. म्हटलं, प्रभू येशू असं का बरं? यांना डोंगरावर का घेऊन गेला तू? आणि तिथे गेल्यानंतर तू त्यांच्याशी बोलत असताना हे म्हटले 3 मंडप बांधतो. बायबलमध्ये दिलंय की तोपर्यंत हे लोक येशू ख्रिस्ताला एलियाप्रमाणे समजत होते, मोशेप्रमाणे समजत होते. बायबलमध्ये दिले मलाकीच्या पुस्तकामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये एलिया येणार आहे अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. काढूया आपण वचन, थोडा वेळ झाला तरी चालेल. मलाकीचं पुस्तक
प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये येण्या अगोदर 430 वर्षापूर्वी मलाकी संदेष्टा होता आणि तो संदेश देत होता आणि त्याच्या संदेशामध्ये सांगितलं होतं का एलिया येणार आहे. कोण येणार आहे? एलिया येणार आहे आणि तो काय करणार आहे? मत्ते शुभवर्तमानाच्या अगोदर काढू आपण वचन. मत्ते शुभवर्तमानाच्या अगोदर 4था अध्यायामध्ये पहा, परमेश्वराचा मोठा भयंकर दिवस येईल, त्यापूर्वी मी तुम्हाकडे एलिया भविष्यवादी पाठवी. मलाकीने परमेश्वराचा संदेश लोकांना पोहोचवला होता की परमेश्वराचा मोठा भयंकर दिवस या पृथ्वीवर येण्या अगोदर तुमच्याकडे कोणाला पाठवणार? एलिया भविष्यवक्ताला, एलिया संदेष्टाला. आणि काय होणार? तो बापाचे हृदय मुलांकडे आणि मुलांचं हृदय बापाकडे फिरवी, नाहीतर कदाचित मी येईल आणि पृथ्वीला श्रापाने श्रापीन. आणि परमेश्वरचा मोठा दिवस या पृथ्वीवर येणार आहे. तो भयंकर दिवस असणार आहे. तो भस्म करण्याचा दिवस असणार आहे. तो अग्नीचा वर्षाव करण्याचा दिवस असणार आहे. पण तो एलिया येईल आणि मुलांचं हृदय बापाकडे आणि बापाचं हृदय मुलांकडे लावणार आहे. नाहीतर तो येईल आणि संपूर्ण पृथ्वीला श्रापाने हानी श्रापित करेल. लोक एलियाची वाट बघत होते, एलिया परत येणार. म्हणून येशूला जेव्हा विचारलं, येशूने जेव्हा शिष्याने विचारलं तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? काही म्हटले तू संदेष्टा आहे, काही म्हटले तू भविष्यवक्ता आहे, काही म्हटले तू अजून दुसरं कोणी आहे. बायबलमध्ये दिले अजून एक, योहान जेव्हा जगामध्ये आला की परमेश्वरचा मार्ग नीट करा, तेव्हा त्याच्याकडे पण यहुदी आणि शास्त्रीय लोकांनी निरोप पाठवला, तू कोण आहेस? तू एलिया आहेस का? तू ख्रिस्त आहेस का? तेव्हा योहानने पण उत्तर दिलं, नाही मी एलिया नाही, मी ख्रिस्त नाही, मी त्याच्यापुढे येणारा एक दूत आहे. म्हणजे लोक एलियाची आणि मोशेची वाट बघत होते. मोशेने संदेश नियमशास्त्र दिलं, मोशेला लोक ओळखत होते. मोशेच्या द्वारे नियमशास्त्र लोकांना मिळालं, कारण की मोशे देवाशी बोलला. मोशेला सुद्धा ते खूप एक संत मानत होते, एक देवाचा मोठा माणूस सेवक मानत होते. नियमशास्त्राद्वारे मोशेला सुद्धा ते काहीतरी विशेष मानत होते. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये असं दाखवलं की ज्या वेळेस हे म्हटले की आम्ही हा डोंगरावर 3 मंडप बांधतो, 3 मंदिर बांधतो, एक प्रभू येशूचं, एलियाचं आणि दुसरं कोणाचं? मोशेचं. तेव्हा काय झालं माहिती? स्वर्गातून वाणी त्यांना ऐकायला मिळाली. पुन्हा ते वचन काढूया. स्वर्गातून वाणी त्यांना, मार्क शुभवर्तमान काढू 9व्या अध्यायामध्ये, मार्क शुभवर्तमान 9व्या अध्यायामध्ये जेव्हा ते म्हटले मंडप करू, तेव्हा 7वं वचन, तेव्हा एक ढग त्यांच्यावर सावली करीत आला आणि ढगातून वाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. येशूला प्रकट करण्यासाठी याकोब, योहान आणि पेत्र प्रभू त्या डोंगरावर घेऊन गेला आणि त्यांच्यासाठी स्वर्गातून वाणी झाली, तुम्ही मोशे बरोबर आणि एलिया बरोबर याची बरोबरी करू नका. हा एलिया नाही, हा मोशे नाही, पण हा माझा प्रिय पुत्र आहे, त्याचं तुम्ही ऐका. प्रेज द लॉर्ड. येशू कोण आहे? देवाचा प्रिय प्रिय. आम्हाला समजलं पाहिजे, हे लोकांना कळलं नव्हतं. हे डोंगरावर प्रभू येशू घेऊन गेला आणि येशूला ओळखावं म्हणून स्वर्गातून वाणी झाली. परमेश्वराची स्वर्गातून, हा माझा प्रिय पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. आणि बायबलमध्ये दिलेला आहे तोच प्रभू येशू ख्रिस्त योहान शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये काय म्हणत आहे? काढू आपण वचन. योहान शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये, योहान शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये प्रभू येशू काय म्हणत आहे? काढू आपण वचन. एकोणीस वचन, 5वा अध्याय 19. येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, पुत्र बापाला जे करताना पाहतो त्याच्या वाचून त्याच्याने आपल्या आपण काही करत नाही, कारण तो जी कामे करतो पुत्रही त्याचप्रमाणे करतो. प्रेज द लॉर्ड.
मोशे एलिया करतो का नसेल? बायबल सांगतं की पुत्र बापाला जे काही करताना पाहतो तेच काम पुत्र पण करतो. येशू काय बोलतो बघा, परमेश्वर म्हटलं ना येशूचं ऐका. येशूची काय सांगत आहे का मी बाप जे काय करतो ते मी पण करतो. पुढचं वचन बघा, कारण बाप विश्वास, बाप पुत्रावर प्रीती करतो आणि तो स्वतःचे जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो. तुम्ही आश्चर्य करावे याहून मोठी कामे तो दाखवी. कारण जसा बाप मेलेल्यांना उठवून त्यांना जीवन देतो तसं पुत्रही पाहिजे त्यांना जीवन देतो. प्रेज लॉर्ड. बापाकडे जीवन आहे तसं पुत्राकडे पण जीवन आहे. पुत्र पण मेलेल्यांना उठवतो, तो अधिकार त्याच्याजवळ आहे. पुढचं वचन 23, यासाठी की जसा बापाचा सन्मान करतात तसा पुत्राचा सन्मान करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही आणि ज्याने त्याला पाठवले त्याचा सन्मान करत नाही, मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो, ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सर्व काळचे जीवन आहे. तो न्यायात येणार नाही, तो मरणातून पार जीवनात गेला आहे. प्रेज लॉर्ड. ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला काय आहे? सर्व कालचं जीवन. आणि माझ्यामध्ये सर्व कालचे जीवन आहे. मी न्यायात येणार नाही, मी मरणातून जीवनात पार गेलो आहे. प्रेज लॉर्ड. किती महत्वाचं आहे येशूची वाणी ऐकणं. जो माझ्या बापावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिकाचं जीवन आहे. तो मरणात येणार नाही, मरणातून पार जीवनात गेलेला आहे. तो न्यायात येणार नाही. पुढं बघा, मी खचित सांगतो, अशी वेळ येत आहे की मेलेले देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ऐकतील ते जिवंत होतील. प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे आपण पापामध्ये मेलेले होतो आत्मिकरित्या, पण आपण जिवंत झालो. येशूची वाणी जेव्हा ऐकली तेव्हा आम्ही काय झालो? जिवंत झालो. आणि म्हणून पुढे काय वचन सांगत आहे 27, मनुष्याचा पुत्र आहे म्हणून त्याने त्याला न्याय ठरवण्याचा अधिकार दिलाय. याविषयी आश्चर्य करू नका, कारण अशी वेळ येत आहे की जे थडग्यांमध्ये आहेत ते पण त्याची वाणी ऐकतील, जे मेलेले आहेत ते पण त्याची वाणी ऐकतील. आपण तर जिवंत झालो, पण एक दिवस जे थडग्यांमध्ये ठेवले, जे मातीमध्ये पुरले, जे मेलेले आहेत, देव त्यांना पण हाक मारणार आहे. मेलेले पण अविश्वासू असो का विश्वासू असो उठवले जातील. मेलेले थडग्यांमधले लोक येशूची वाणी ऐकतील. आता ऐकत नाही, पण तेव्हा ऐकतील. कशासाठी ऐकतील? पुढचं वचन, ज्यांनी चांगली कामे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, ज्यांनी वाईट कामे केले ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. कशासाठी ऐकतील? उठा, तुम्ही चांगली कामं केलेत, तुम्हाला जीवनाचं पुनरुत्थान आहे, जा जीवनाच्या मार्गात. तुम्ही वाईट काम केलंय, जा तुम्ही न्यायाच्या पुनरुत्थानासाठी, तिथं तुमचा न्याय होणार आहे. ज्यांनी वाईट कामं केले ते पण त्याची वाणी ऐकतील, ज्यांनी चांगली कामं केली ते पण त्याची वाणी ऐकतील. म्हणून मेलेले थडग्यातले लोक त्याची वाणी ऐकतील आणि उठतील, पण जीवनाच्या पुनरुत्थानासाठी आणि न्यायाच्या पुनरुत्थानासाठी. कोणी न्यायाच्या पुनरुत्थानात जातील, कोणी जीवनाच्या पुनरुत्थानात जातील, पण ज्याने विश्वास ठेवलेला आहे ते न्यायात येणार नाही, ते मरणातून पार जीवनात गेलेले आहे. म्हणून देव परमेश्वर म्हटला, माझ्या पुत्राची वाणी ऐका. थडग्यातले लोक, मेलेले लोक येशूची वाणी ऐकणार आहेत. आज जर त्यांना ऐकूशी वाटणार नाही, आज त्यांना ऐकू येत नसेल कदाचित, पण अशी वेळ येणार आहे ते त्याची वाणी ऐकतील आणि उठतील. अविश्वासू पण उठेल आणि बिनविश्वासू पण उठेल. म्हणून आज आम्हाला या गोष्टी समजणं गरजेचं आहे. आम्ही न्यायाच्या पुनरुत्थानासाठी नाही उठणार, जीवनाच्या पुनरुत्थानासाठी. प्रतिफळाचा दिवस आहे, पुनरुत्थानाचा दिवस आहे, जीवनाचा पुनरुत्थानाचा दिवस आहे. आणि सदा सर्व काळ आम्ही प्रभू जवळ राहणार आहोत. आम्ही कोणाजवळ राहणार? पण ज्यांनी वाईट कामे केले जगामध्ये ते न्यायाच्या भयात असणार आहे. म्हणून बायबल सांगतं
योगान शुभवर्तमान 3 अध्यायामध्ये देवाने आपल्या पुत्राला जगामध्ये कशासाठी पाठवलं? न्याय करण्यासाठी नाही, तर सार्वकालिक जीवन देण्यासाठी पाठवलं. पण जगाच्या लोकांनी त्याची वाणी ऐकली नाही. पण थडग्यातले मेलेले त्याची वाणी ऐकली. प्रेझ लॉर्ड. एकच लक्षात ठेवा, परमेश्वर म्हटला की माझ्या पुत्रात जीवन आहे. प्रभू येशूकडे जीवन आहे. परमेश्वरला जर जीवन देण्याचा अधिकार आहे तर त्याला पण जीवन देण्याचा अधिकार, पण न्याय करणं फक्त प्रभू येशूच्या हातात दिलेला आहे. मग एलिया तो नाही येतो, देवाचा पुत्र आहे. प्रेझ लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला प्रकटीकरणाचा आत्मा असणं आम्हाला गरजेचं आहे. ज्ञानाचा आत्मा, देवाच्या ओळखी संबंधीचा आत्मा आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. काढू परत इफिसकराचं पत्र, त्याच्यामध्ये येऊया की आज देवाने त्याच्यासाठी काय केलं आहे आमच्यासाठी. इफिसकराच्या पत्रामध्ये मी कुठेही वचन लिहून ठेवलेलं नाही. जिथं देवाचा आत्मा मला जसं चालवत आहे मी तसं चालत आहे. हे देवाकडून आहे, विश्वास ठेवा. इफिसकराचं पत्र पुन्हा त्याच्याकडे येऊया आपण. काढू आपण वचन 2 अध्याय, 1 अध्याय बघा, 20 वचन. त्याने ख्रिस्ताच्या ताईची करणी करून दाखवली. त्याने त्याला मेलेल्यातून उठवले आणि आपल्या उजवीकडे आकाशांमध्ये त्याला बसवले. येशू मेलेल्यातून उठवला आला. येशू मेला होता पण उठवण्यात आला आणि त्याला आता स्वर्गामध्ये देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. कुठे बसलेला आहे तो? म्हणून ज्या देवाची आम्ही भक्ती करतो तो जिवंत आहे. त्याची वाणी थडग्यातले लोक ऐकणार आहेत. प्रेझ लॉर्ड. आणि बायबलमध्ये काय दिलंय की तो कुठे बसलेला आहे आता? स्वर्गामध्ये देवाच्या उजवीकडे, परमेश्वरच्या उजवीकडे. 21. सर्व सत्ता, सर्व अधिकार, सर्व सामर्थ्य, सर्व धनीपण यापेक्षा प्रत्येक नाव जे या काळी ठेवलेले आहेत तेच नाही तर येणाऱ्या काळीही ठेवण्यात येईल त्याही पेक्षा त्याला फार उंच करून बसवले. येणाऱ्या काळामध्ये पण जे नाव सर्वात श्रेष्ठ आहे त्या नावापेक्षा त्याला उंच करून ठेवलेलं आहे. त्याला मेलेल्यातून उठवलं. सर्व सत्ता, सर्व सामर्थ्य, सर्व धनीपण, सगळ्या गोष्टी त्याच्या पायाजवळ ठेवलेल्या आहेत आणि ते सर्वांमधून त्याला उंच केलेलं आहे. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की 22. त्याने त्याच्या पायाखाली सर्व वस्तू अधीन करून ठेवल्या आणि सर्वांवर मंडळीचा मस्तक होण्यात दिले. तीच मंडळी त्याचे शरीर आणि सर्वांनी सर्व काही भरतो त्याची परिपूर्ती आहे. आणि सगळ्यांवर त्याला मंडळीचं मस्तक होण्यास दिले. म्हणून येशू आमचा मस्तक आहे, म्हणून आमच्याकडे जीवन आहे. म्हणून आमच्यामध्ये काय आहे? जीवन आहे. जीवन आहे कारण तो आमचा मस्तक झालेला आहे. लक्षात ठेवा, येशू देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, येणाऱ्या युगाचं नाव, आत्ताच्या युगाचं नाव, याच्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ नाव त्याला दिलेलं आहे. आणि सगळं काही त्याच्या पायाखाली अधीन करून ठेवले. देवाचा आत्मा असेल तरच आम्हाला देवाच्या गोष्टी कळतील. जगाचा आत्मा असेल तर देवाच्या गोष्टी मूर्खपणाच्या वाटतील. त्या ऐकायच्या पण इच्छा होणार नाही, ऐकायला पण आवडणार नाही, पायाजवळ देवाच्या बसायला पण आवडणार नाही, प्रार्थना करायला आवडणार नाही, स्तुती आराधना करायला आवडणार नाही. जगाच्या आत्म्या येशूच्या नावात निघून जा. सोड येशूच्या नावात आमच्या प्रत्येकाचं शरीर. आम्हाला देवाचा आत्मा आहे. आम्हाला देवाचा आत्मा आहे आणि देवाच्या गोष्टी आम्हाला कळणार आहेत. देवाच्या पुत्राची वाणी आम्हाला ऐकायला लागली आहे. थडग्यातले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकणार आहेत आणि काही जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, काही न्यायाच्या पुनरुत्थानासाठी उठणार आहे. पण मी जीवनाच्या पुनरुत्थानासाठी उठणार आहे. कारण ज्याने देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला ते न्यायाच्या भयात असणार नाही. ते लोक बायबलमध्ये मरणातून पार जीवनात गेलेले आहेत. आमेन. प्रेझ लॉर्ड. डोळ्याला ठेवूया. धन्यवाद. जगाचा आत्मा आमच्याकडे नाही. आम्ही जगाच्या आत्म्याचा द्वेष करतो. आम्ही जगाच्या आत्म्याला धिक्कार करतो. आम्ही जगाच्या आत्म्याला येशूच्या नावामध्ये आम्ही नाश करतो. आमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. देवाच्या गौरवाची संपत्ती काय आहे हे आम्ही ओळखावं म्हणून तो प्रकटीकरणाचा आणि ओळखी संबंधीचा आत्मा आज आमच्यामध्ये आम्ही स्वीकारतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
आत्मा रे पवित्र आत्मा रे यीशु की शक्ति कोला आत्मा रे पवित्र आत्मा रे प्रिय उपस्थितीला आत्मा रे पवित्र आत्मा रे यीशु की शक्ति कोला आत्मा रे पवित्र आत्मा रे प्रिय उपस्थितीला जहाँ दो राती नहीं करते हुए वहाँ यीशु ने वादा किया बोले तू आएगा सामर्थ्य शक्ति में दर्शन लाएगा आत्मा रे पवित्र आत्मा रे यीशु के शक्ति कोला आत्मा रे पवित्र आत्मा रे प्रिय उपस्थितीला तेरी जैसी शक्ति नहीं है कोई सब तूने है रचाया सब आत्माएं यीशु सिंहासन माथा टेकत आए आत्मा रे पवित्र आत्मा रे यीशु के शक्ति कोला आत्मा रे पवित्र आत्मा रे प्रिय उपस्थितीला आम्हाला गरज आहे पवित्र आत्म्याची. तुझ्याशिवाय आमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित होणार नाही आम्हाला देवाचं ज्ञान प्रकट होणार नाही आज आम्हाला कळालंय आम्ही जीवनाच्या पुनरुत्थानासाठी उठणार आज आम्हाला कळालंय आम्हाला देवाच्या पुत्राची वाणी ऐकायची आहे. आज आम्हाला कळालंय की तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे सर्व धन संपत्ती सामर्थ्य अधिकार सर्व धनीपण आणि सत्ता त्या देवाच्या पायाखाली ठेवलेली आहे येशूच्या पायाखाली ठेवलेली आहे त्याला मंडळीचं मस्तक व्हायला दिलंय आणि तो सर्वांना सर्व काही करतो तो परमेश्वर आहे तो येशू आहे त्याच्यामध्ये जीवन आहे येशू तुझं जीवन प्रत्येकामध्ये कार्य करतो जे लोक ऐकत आहे प्रभू येशू त्यांनाही स्पर्श करतो बंधनं तुटले जाऊ दे हर एक श्राप तुटले जाऊ दे आजार येशूच्या नावात ते दूर जाऊ दे तुझं जीवन तुझ्या लेकरांमध्ये कार्य करू दे तुझं जीवन तुझ्या लेकरांमध्ये कार्य करू दे येशूच्या नावात तुझं जीवन आम्ही तुझ्या लेकरांमध्ये त्यांच्या नातेवाईकांमध्ये त्यांच्या कुटुंबातल्या लोकांमध्ये येशूच्या नावात स्वीकार तो भयाचा आत्मा बोधाचा आत्मा विद्येचा आत्मा पराक्रमाचा आत्मा परमेश्वराच्या भयाचा आत्मा मी स्वीकार करतो धन्यवाद येशू तुझ्या सर्व आत्म्यांबद्दल तुझ्या पवित्र आत्म्याबद्दल धन्यवाद देवा तुझ्या आत्म्याबद्दल धन्यवाद तुझ्या लेकरांच्या हर एक इच्छा पूर्ण कर त्यांच्या शिवपूस त्यांच्या जीवनात तुझं गौरव प्रभू येशूच्याच नावात प्रार्थना